तिला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मोशी दुर्घटनेत आणखी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। 83 तासांनंतर शोध मोहीम थांबवण्यात आली आहे। रात्री 1च्या सुमारास ढिगाऱ्याखालून एकाला बाहेर काढण्यात आलाय। वामन कसबे यांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलाय। तर मोशी दुर्घटनेत आणखी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। तब्बल 83 तासांच्या बचाव कार्यानंतर एक आपले प्रतिनिधी रणजित जाधव याबद्दल आपल्याला अधिकची माहिती देतील। रणजित, काय सांगाल? अभिलाष, आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरातील जो कचरा जो आहे तो जमा होतो ती ठिकाण म्हणजे मोशी कचरा डेपो या ठिकाणी जी दुर्घटना घडली होती त्यामध्ये 9 जणांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे। म्हणजेच अखेर 83 तासांनी जी आहे ती शोध मोहीम आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून थांबवण्यात आली आहे। रात्री 1च्या सुमारास वामन कसबे ही व्यक्ती जी आहे ती शोध मोहिमेदरम्यान आढळून आली। तिला वायसीएम रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांना मृत जे आहे ते या ठिकाणी घोषित करण्यात आलं। या सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध पूर्ण झाल्यानंतर जवळजवळ 83 तासानंतर ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शोध मोहीम जी आहे ती थांबवलेली आपल्याला एकूण पाहायला मिळतं। आपण पाहिलं तर या दुर्घटनेवेळी 23 जण जे आहे ते इमारतीतील 22 आणि बाहेर कचऱ्याखाली 1 असे जे लोक आहेत ते त्या ठिकाणी अडकले होते। त्यात 5 जण जे आहेत ते सुखरूप स्वतःहून जे आहे ते बाहेर पडले होते। त्यानंतर आपण पाहिलं तर काल जवळजवळ 7 ते 8 डेड बॉडीज जे आहेत त्या काल शोध मोहिमेदरम्यान या अग्निशमन दल असेल किंवा एनडीआरएफच्या पथकाने जे आहे ते बाहेर काढली। रात्री एक बॉडी म्हणजे 9 वाजता 9वी बॉडी वामन कसबे जे आहेत ते त्यांना या ठिकाणी बाहेर काढण्यात आलं, मात्र दुर्दैवाने त्यांचा या ठिकाणी मृत्यू झाला। त्यामुळे या घटनेमध्ये जे आहे ते आतापर्यंत 9 जणांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे। मात्र आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हा संपूर्ण धन्यवाद रणजित, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। तर 83 तासांनंतर शोध मोहीम थांबवण्यात आली आहे।